शाळा कधी संपते म्हणणाऱ्याची शाळाही गंमत पाही. शाळा कधी संपते म्हणणाऱ्याची शाळाही गंमत पाही. पण आता शाळा परत मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे शाळा. तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते. शाळा. किती सुंदर होती ती शाळा. आठवतो अजूनही पांढरा खडू निफाळा काळा. शाळेसारखा स्वर्ग नाही, नित्या वर्गासारखा आता वर्ग देखील नाही. शाळा कधी खोलीत, कधी मैदानात, तर कधी भरायच्या झाडाच्या सावली. शाळा कधी खोलीत, कधी मैदानात, तर कधी भरायची झाडाच्या सावली. शाळा ही फक्त ज्ञान मंदिर नव्हे, तर आईनंतर तीच आमची माऊली. आम्ही वर्गात तर पक्ष्यांचा थवा ताऱ्यांवर बसून शाळा शिकायचा. आम्ही वर्गात तर पक्ष्यांचा थवा ताऱ्यांवर बसून शाळा शिकायचा. काय गोष्ट ती, माकडाने टोप्याखाली फेकायचा. मास्तर ओरडतील म्हणून शिस्त मात्र पाळायची. मास्तर ओरडतील म्हणून शिस्त मात्र पाळायची. अभ्यास करायचा असो वा नसो, पुस्तकं मात्र न्याळायची. काय ते शाळेतले खेळ खेळायचे. काय ते शाळेतले खेळ खेळायचे, जसे कबड्डी, खो खो नि जोड साखळ्यांचे. आज हेच खेळ खेळत फुलं झाले या पाकळ्यांचे. घंटा वाजली की शाळा भरायची. घंटा वाजली की शाळा सुटायची. घंटा वाजली की शाळा भरायची. घंटा वाजली की शाळा सुटायची. याच्या मधल्या वेळात कोणी पुढे जाण्यासाठी, तर कोणी डब्यासाठी भेटायची. किती छान होत्या ना त्या दोस्तांमधील गमती जमती. किती छान होत्या ना त्या दोस्तांमधील गमती जमती. सगळेच सोबत जाऊ म्हणत म्हणत एक दुसऱ्यांसाठी थांबती. शाळेवर लिहित लिहित कविता मात्र संपत नाही. शाळेवर लिहित लिहित कविता मात्र संपत नाही. शाळा नको म्हणणारा आज शाळेची आठवण काढत राही. शाळा कधी संपते म्हणणाऱ्याची शाळाही गंमत पाही. शाळा कधी संपते म्हणणाऱ्याची शाळाही गंमत पाही. पण आता शाळा मिळणार नाही. धन्यवाद. जर तुम्हाला आजची कविता आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि न विसरता त्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या सर्व कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.